राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचं केंद्राकडून मंजूर केलेल्या तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आजपर्यंत कधी नव्हे ते मंदिरात मोठ्या प्रमाणात गळती दिसून आली। शिवाय राजस्थान परिसरातून आणलेल्या कारागिरामार्फत मंदिराच्या मूळ दगडांवर ग्राइंडर मशीननं काम सुरू आहे। यावर पुरातत्व खात्याचे कसलेही नियंत्रण नाहीये। मंदिरातील पुरातन दगडी बांधकामातून पाणी झिरपत असल्यामुळे भाविकांमधून देखील नाराजीचा सूर उमटलाय। पाहूयात। अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामावर प्रश्नचिन्ह। 1500 कोटी रुपयांच्या निधीतून जतन आणि संवर्धनाचं काम। दगडी बांधकामातनं पाणी झिरपत असल्यानं भाविकांची नाराजी। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंदिर पहिल्या टप्प्यात सुमारे 147 कोटींची कामं पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहेत। मंदिरातील मनकर्णिका कुंड तसंच शिखर आणि अंतर्गत कामं झालेली आहेत। सध्या मंदिराबाहेरचं काम सुरू आहे। राजस्थानमधल्या कारागिरांकडनं ही कामं करून घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे। पण सध्या त्यांच्याकडनं ग्राइंडर मशीनद्वारे मंदिराच्या मूळ दगडांचं कटिंग केले जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले। त्यामुळे मंदिराच्या मूळ बांधकामालाच धोका निर्माण झालाय। दरम्यान गेल्या 2 आठवड्यात जोरदार पाऊस झाला। यावेळेला मंदिरातील शनी मंदिराकडच्या दरवाजापासून ते बाहेर पडणाऱ्या दरवाजापर्यंत सर्व खांबांवरनं मोठ्या प्रमाणावर पाणी ठिपकत होतं। या गळतीनं मंदिरातून बाहेर पडणाऱ्या मार्गावरही पाणीच पाणी झाल्याचं या संदर्भात समोर आलेल्या व्हिडिओतनं दिसतंय। आतापर्यंत मंदिरात अशी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात गळती झाली नव्हती। त्यामुळे आता होणाऱ्या या गळतीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। या व्हिडिओची सत्यता पाहून या प्रकारे प्रशासन तसंच पुरातत्व विभागाला इतिहास संशोधक आणि मूर्ती अभ्यासक एकत्रित येत देवस्थान समितीला जाब विचारणार आहेत। पुरातत्वाचं काम इतक्या अशा या पुरातन मंदिरात छिन्नी हातोडी घेऊन आणि ग्राइंडर घेऊन कधी होत नाही। आमच्या माहितीप्रमाणे हे नाजूक काम असतं, ते तज्ञ लोकांच्याकडूनच केलं जातं। पण मला असं वाटतं की पुरातत्व खात्याचे अधिकारी हे यांनाच याबद्दल माहिती संवर्धनाची माहिती नसल्यामुळं त्यांनी हे त्यांच्या देखरेखीखाली हे असं निकृष्ट दर्जाचं काम होतंय। खरोखरच याला कोणतरी जबाबदार व्यक्तीनं काम केलं पाहिजे। त्यांचं एकच उत्तर आहे की पुरातत्व विभाग हे करतंय, परंतु त्याच्याबद्दलची काय कागदपत्र आहेत, काय आराखडा केलेला आहे, कशा पद्धतीनं कामकाज करणार आहेत याचं कुठलंही कागदपत्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे नाही आहे। आम्ही एवढंच त्यांना सांगतोय की तात्काळ लवकरात लवकर हे मंदिर व्यवस्थित करावं, अन्यथा नाविलाज असतो आम्हाला न्याय लढा लावावा लागेल। 9व्या शतकात बांधलेल्या श्री अंबाबाई मंदिराला पूर्वी शिखर नव्हतं। संकेश्वर करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी आत्ताचं विटांच्या बांधकामातील शिखर उभं केलं तेव्हा मूळ दगडी बांधकामाच्या माथा आणि शिखर यांच्यात मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली। तेव्हा नैसर्गिक पद्धतीनं झाडांचं बीज भरले गेल्यामुळं छतावर झाडं उगवली। देवस्थान समितीनं वेळोवेळेला ही झाडं छाटली, मात्र मुळं तशीच राहिल्यानं झाडांची मुळं नष्ट केली जात नाहीत तोपर्यंत ही गळती थांबणार नाही असा निष्कर्ष मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी काढलेला आहे। मंदिराचं छत आणि शिखर याच्यामध्ये असलेल्या भरीमध्ये निर्माण झालेली वनस्पतींची मुळं हे या गळतीचं मुख्य कारण आहे। आणि हे मुळं जोपर्यंत मूलतः नष्ट केली जात नाहीत, नामशेष केली जात नाहीत, तोपर्यंत मंदिरामध्ये आज एक गळती वरच्या बाजूने बंद केली की उद्या दुसरीकडे निर्माण होणार। त्यामुळे हे निसर्गाचा प्रकोप आहे आणि याच्यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण उपाययोजना करणं आवश्यक आहे। श्री अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंजूर जतन संवर्धन आराखड्याअंतर्गत वैज्ञानिक पद्धतीनं कामं सुरू आहेत। या कामांमध्ये मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचं जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्वीय तत्वांचं काटेकोर पालन केलं जात आहे। मंदिरातील काही भागात झालेली पाणी गळती ही जतन संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचं अपयश नसून नियोजित वॉटरप्रूफिंगचं काम पूर्ण होण्यापूर्वी पावसाळा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती असल्याचं पुरातत्व विभागानं आधीच स्पष्ट केलंय। आपण मोझॅक टाईल्स काढल्या होत्या। या मोझॅक टाईल्स काढल्यानंतर लगेचच पावसाळा सुरू झाल्यामुळे या भागामध्ये वॉटरप्रूफिंगचे काम करण्यात आले नव्हते। लगेचच पाऊस सुरू झाल्यामुळे या भागामध्ये काही प्रमाणात पाणी गळती झाल्याची दिसून आली। ही बाब या विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून आपण या भागामध्ये पूर्णपणे ताडपत्री टाकून भाग कव्हर करण्यात आला होता। या भागामध्ये आता पाणी गळती झाल्याची दिसून आलेली नाही।
एकूणच पाहिलं तर या कामाबाबत सध्या प्रश्नचिन्ह उभं राहतंय, त्यामुळे वेळीच पुरातत्व विभागानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे काम सुरू असताना अनेकांनी आता याबाबतीत आक्षेप घेतलेले आहेत. त्यामुळे आक्षेपांना कुठेतरी देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सतेज औंधकर, लोकशाही लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.